नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण एक 3 तारखेच्या आजूबाजू आपली काहीतरी गायांची गाडी आली होती. त्यामध्ये इतका भरपूर असा 24 देशी गोवंश आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. त्यामध्ये आपल्याकडे आता फक्त 7 ते 8च गाई, हे पाहू शकतात माझ्या पाठीमागं, पाहू शकतात 7 ते 8च गाई फक्त आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता त्यातल्या सगळ्या टोटल गाई विक्री झालेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहत असाल साईवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज, रेड सिंधी, हरियाणवी, नागोरी, खिल्लार अशा प्रकारचे जे देशी गोवंश आहेत ते आपण कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवराज डेअरी फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध करीत असतो. आणि गेल्या 5 वर्षापासून आपल्या फार्मवर गाई येतात, 4 ते 5 वर्षापासून. आणि संपूर्ण गाई आपण इथं फार्मवरच आणून, आपलं असं काय व्यापाऱ्यावानी नाही का एकदम बोर्ड लावून असं काही काम नाही आपलं. तुम्ही पाहतात प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दाखवतोच. आमचा मुक्त गोठा आहे फार्मवर. इथं पाण्याची, खाण्याची सगळी, म्हणजे जनावरांच्या पाण्याची, खाण्याची इकडे सगळी व्यवस्था तुम्ही हे पाहू शकतात. तुम्ही आमची हे एकदम जसं म्हणजे फार्म, विक्रीचा फार्म म्हणून नाही तर आपलं एक शेतकऱ्याचं जसं एक फार्म हाऊसवर किंवा घरी जसं मॉडेल पाहिजे, तर अशा पद्धतीचं मॉडेल करून तुम्ही एक डेअरी फार्म तुम्ही चालू करू शकता. तुम्ही हे पाहू शकता आमचा फार्मचा आहे. शेणखत सुद्धा आम्ही, आपण जे शेणखताला शेतकऱ्याचं सोनं समजतो ते सुद्धा टाकायची आम्ही अशी व्यवस्था केलेली. हे पाहू शकता आमच्या शेणखताची क्वालिटी. ह्या म्हणजे एकदम असं एकदम भुसभुशीत आणि एकदम लुसलुशीत असं शेतीला योग्य शेणखत आपण इथं आपल्या फार्मवर हे विक्रीसाठी नसतं, आपल्याकडे आपल्या शेतीसाठी वापरायसाठी त्याची सुद्धा फार्ममध्येच आतमध्येच व्यवस्था केलेली आहे. आपलं हे 50x40चा फार्म आहे. याच्यामध्ये सर्व गाई इथं या मुक्त गाई असतात. इकडे बांधायची व्यवस्था असते, सगळी व्यवस्था जागेवर आणि एकाच ठिकाणी आपण म्हणजे केलेली आहे. मुक्त गोठ्याची पण आणि बांधायची ज्या दुधावर गाई आहेत त्यांची पण व्यवस्था आपण इथंच केलेली आहे. ते पाहू शकतात तुम्ही. एकदम जबरदस्त अशा गाई, म्हणजे ज्या देशी ब्रीड मध्ये साईवाल, राठी, थारपारकर ह्या ब्रीड मधल्या ज्या गाई असतात हे आपण आणतो. आता त्यामध्ये तुम्हाला आता सांगतो, आपल्या फार्मवर 4 साईवाल, 2 थारपारकर आणि 2 ब्लॅक कपिला अशा 8च गाई विक्रीच्या राहिलेल्या आहेत. आणि एक साईवाल काल वेलेली, पण ती आता 2-3 दिवस लागणार आहेत तिला पूर्णपणे सेट होऊन, मगच तिची विक्री करणार आहे आपण. आपला फार्मचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपलं पूर्ण जनावर इथं फार्मवर आणून संपूर्ण सेट केल्याच्या नंतरच आपण त्यांची विक्री करतो. ज्या काही गोष्टी असतात त्याची सर्व गॅरंटी सगळी आपल्या फार्मवर राहते. म्हणजे आपल्या इथून गेल्याच्या नंतर आपण जर चालू दुधाची असेल 2 टाइम इथं दुधाची मिल्किंग करून दाखवतो, बाकी गेल्याच्या नंतर त्यात आमची कुठलीही गॅरंटी नसते. आणि गाभणची ही 7 दिवसाच्या आत तुम्ही शेतकऱ्यांनी दारात उतरल्याच्या नंतर ती चेक करून तुम्ही सांगितले गेली पाहिजे. तर हे पाहू शकतात अशा प्रकारचे जे देशी गोवंश असतात त्याच्यामध्ये आपण आता ह्या 8 गाई आहेत, यांच्या 8 गायींचे पूर्ण संपूर्ण डिटेल घेणारच आहोत. तर तुम्हाला आता प्रत्येक एक गाई दाखवतोच. तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर अवश्य खाली दिलेले नंबर आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाई खरेदी करू शकतात. आता तुम्ही ही जी 1 नंबरची गाय पाहत आहात, तर ही गाय 7-7.5 महिन्याची गाभण आहे आणि प्युअर साहिवाल आहे. आता साहिवालचे वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकतात. तर ही गाय आपल्याकडं 1 महिना झालाय म्हणजे आलेली, आणि हे पाहू शकतात बॉडी स्ट्रक्चर मध्ये. आपल्या ह्या ज्या देशी गाय असतात साईवाल, राठी, थारपार या कटकाठीला एकदम म्हणजे मिडियम कटकाठीच्या असतात. एकदम अशा इतक्या गिरवणी, काठेवाडी गिरवणी अशा फुल हाईटच्या नसतात. आणि गायींची एक विशेषता अशी असती, कोणती पण गाय घ्या देशी गाय, ज्या गायीची हाईट येते किंवा चंचलपणा येतो तर ह्या गायी बुल तयार म्हणजे बैल तयार करण्यासाठीच्या जाती असतात. आणि ज्या गायी शांत आणि एकदम बुटक्या कटकाठीला एकदम अशा मापात येतात आणि शांत स्वभावाच्या येतात. तर ज्या म्हणजे आपण ज्या गाईच्या विषयी सांगत होतो, देशी गाईच्या दुधाच्या जातीच्या विषयी, तर ज्या शांत स्वभावाच्या असतात आणि एकदम स्वच्छ, हे पाहू शकता तुम्ही. आता ह्या थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसात तुम्हीच नाही तर आम्ही पण गाई धुत नाहीत, म्हणजे धुणं धाणं हे कोणत्याच गाईचं नसतं. हे पाहू शकतात तुम्ही. एकदम स्वच्छ अशा गाई आणि शांत स्वभावाच्या. ह्या ज्या देशी गाईमध्ये ज्या आपल्या दुधाच्याच गाई येतात ते एकदम स्वभावाने शांत असतात. ऐ कसे जात का. हां हां.
तर अशा प्रकारचे जे गाई असतात, ही एक नंबरच्या गाईची तुम्हाला डिटेल 7-7.5 महिन्याची गाभण दुसऱ्या व्याताची. तर हिच्या आपण एक 56,000 रुपये अशी किंमत डिमांड केलेली आहे. तर ही 56,000 रुपयाला आपल्याला विकायची आहे म्हणजे. त्यानंतर जी श्यामा कलर आहे, हिच्या ही श्यामा कलर थारपारकर आहे. ही पण 8 महिन्याची गाभण आहे. तुम्ही हे पाहू शकतात. एकदम क्वालिटीला याला त्याला जबरदस्त गाय हे पाहू शकतात. तेव्हा किती शांत स्वभावची. आणि आमचा शिवाय मुक्त गोठा आहे, गाईला दाव पण नाही लावलेलं. हे पाहू शकतात कसे दात घालून दाखव. अशा प्रकारचं ते देशी गोवंश आहे, म्हणजे एकदम शांत स्वभावचे. आणि चालून दाखव इकडे वरती पाण्यास टाकीकडं. तर ही पण आपल्याकडे विक्रीसाठी आहे. श्यामा कलर थारपारकर ही 8 महिन्याची गाभण आहे. एकदम शांत स्वभावची जबरदस्त क्वालिटीची ही गाय आहे. हिची आपण किंमत एक 62,000 रुपये अशी हिची किंमत ठेवलेली आहे. किमतीमध्ये पण मान सन्मान ठेवला जाईल आणि एकदम शांत स्वभावची आहे. ही पण जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात. ही दाखव, तीच दाखव, तीच. त्यानंतर ही जी 2 नंबरची थारपारकर आहे, सांचोरी थारपारकर, हे पाहू शकतात. काशी दात घाल ना तिच्या. आणि एकदम स्वभावाला याला त्याला एकदम शांत. आणि क्वालिटीला पण पाहू शकतात तुम्ही, एकदम जबरदस्त आहे. आणि ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी आहे. एक 6-7 महिन्याची गाभण आहे. ही पुढे आण बरं पुढं. हे पाहू शकतात तुम्ही. आता नेमकं काय काही गायांच्या सगळ्या मूडवर असतं जनावरांचं. तर हिची आपण किंमत एक 60,000 रुपये अशी किंमत डिमांड केलेली आहे. 6 महिन्याची, 6-7 महिन्याच्या आजूबाजू गाभण आहे. दुसऱ्या व्याताची एकदम प्युअर साईवाला आहे. त्यानंतर सॉरी थारपारकर आहे. ही दाखव. ही पण ही पहिलं रो आहे. 6 दात कारोड आहे. चालून दाखव तिला. हे पाहू शकतात. सडा पारुंब्या त्याच्यात एक नंबर गाय आहे. आता कसं ही परवादीच्या गाडीला आलेली, अजून थोडी सेट नाही झालेली. तर होऊन जाईल एक 2-4 दिवसामध्ये पूर्णपणे सेट. एकदम ब्रीड मध्ये गाय आहे, हे पाहू शकतात तुम्ही.